माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला, माझे मनान काय घडतंय, तुला बघून शिरानी दिवाना झायलो, काळीज धडधडतय. हाय गाईज, आम्ही आलो आहे आता दादर स्टेशनला. तर आम्ही आता जाणार आहे उमरगावला. हा, तर आता तुम्ही बघू शकता दादर स्टेशन. तर चला जाऊया आता आतमध्ये. इथं काय जाणार आहे, काय टॅक्सीचा सीन टाकलाय, टॅक्सीच्या नंतर हा टाकलाय. क्राऊड तर मित्रांनो, तुम्ही सकाळची मुंबईची गर्दी बघा किती असते ती. तर चला जाऊया आता आपण मुंबई सेंट्रलला थेट जाऊया. आता दादरला लोकल पकडून मुंबई सेंट्रलला आता आम्ही जाणार आहोत. तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघूच शकता किती गर्दी आहे इथे. खूप अशी गर्दी आहे दादर स्टेशनला. आणि आम्ही मुंबई सेंट्रलला जाणार आहोत. आणि इंडियाचा नंबर 1 बिगेस्ट स्टेशन आहे. तर चला जाऊया. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मुंबई सेंट्रलला. तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊया खाली. आणि आता आम्हाला ट्रेन आहे उमरगावला जाण्यासाठी. तर जाऊया आता त्या ट्रेन. चला जाऊया. तर मित्रांनो, आता जाऊया पुढे. चला जाऊया. आणि आजचा आमचा हा 3रा ब्लॉग आहे. तर हा आमच्या जर्नीचा ब्लॉग आहे. तर चला जाऊया. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता मुंबई सेंट्रल आहे. आता आम्ही मुंबई सेंट्रलला आलो आहे. तर आता आम्ही आमची कोणती गाडी आहे ती बघणार आहोत. तर चला जाऊया बघायला गाडी. आणि आता आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला आलो आहे. तर खूप गाड्या उभ्या आहेत. तर चला जाऊया. 6 hours later. मित्रांनो, आता आम्ही आलो मुंबई सेंट्रलला. तुम्ही बघू शकता. तर आमची आता ट्रेन येणार आहे ती नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला लागणार आहे. तर आता आम्ही आलो आहे. तर आपण पुढचा ब्लॉग जर्नीचा असणार आहे आपला. आम्ही वापी पॅसेंजर पकडून उमरगावला जाणार आहे. आमचा लास्ट स्टॉप आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, आता आमची गाडी आलेली आहे वलसाड स्पेशल. तर तुम्ही बघू शकता ती गाडी. आणि आता आमची गाडी आलेली आहे. तर आम्ही क्रॉस करणार आहोत. तर जाऊया आपण त्या ट्रेनचा क्रॉस करण्यासाठी. तर आता आम्ही आलो आहे. बघू शकता गाडी. आणि ही गाडी आलेली आहे आता. ही प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला लागणार आहे आता. आणि हिच्यानं आम्ही क्रॉस करणार आहोत. तर बघू शकता. आता आम्ही गाडीमध्ये जाणार आहोत. तर चला जाऊया आता पुढे. आता आम्ही जात आहोत. आमचा स्लीपर कोच आहे. तर आम्ही आता पुढे जाऊन स्लीपर कोचमध्ये चढणार आहोत. तर चला जाऊया आता पुढे. आणि तुम्ही बघू शकता वलसाड एक्सप्रेस. तर चला जाऊया. A few inches later. आता आपण आज जाऊया. फुल स्लीपर कोच आहे. आणि मी इथं आलो आहे आता. अरे माझ्याला दाखव, मला काय. आणि या माझ्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे. तर आमची आता तिकीट होती स्लीपरमध्ये. तर तुम्ही बघू शकता आमची एक साईड लोअर आहे आणि तिकडची एक साईड लोअर आहे. आमच्या 2 सीट आहेत, 3 सीट आहेत. एकाला अपर भेटली. तर तो आम्ही ॲडजस्ट करून आता खाली होतो. आणि तर काय आम्हाला आता ट्रेनमध्ये पूर्ण डे जर्नी आहे. तर आम्ही आता झोपणार नाही. आणि मस्त ब्लॉग एन्जॉय करत राहा तुम्ही. आणि ब्लॉगमध्ये बनून राहा रसिक ढवलेच्या. आणि पुढे बघत जा की आम्ही आता ट्रेनमध्ये किती धमाल करतोय, किती तुम्हाला शॉर्ट्स दाखवतोय. अशाच व्हिडिओमध्ये बनून राहा. अभी मजा आएगा ना भिड़ो. संपूर्ण ट्रेन वगैरे आली ना का आपण ते
जलवा है हमारा. मित्रांनो, आपल्या गाडीचं डिपार्चर इथून झालेलं आहे मुंबई सेंट्रलवरून. आता बघू शकता तुम्ही ती पलीकड फ्लाइंग राणी आत्ताच येऊन उभी राहिली. समोरून ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस एंटर करणार आहे. ती तुम्हाला पुढे दाखवतोच व्हिडिओमध्ये मी. पहिल्या तर तुम्ही डिपार्चर बघून घ्या. आपली गाडी इथून निघत आहे बाहेर. ऑगस्ट क्रांती मला वाटते आले समोरून. दरवाजा पाठवून येऊन मला चिपकला. बघा, एकदम स्लो स्पीडमध्ये गाडी आपली प्लॅटफॉर्ममधून बाहेर निघत आहे. यश सोलकरचा इनकमिंग कॉल बघायला लागेल. बाय बाय मुंबई सेंट्रल. समोरून तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं तसं गाडी सुटताना ते दाखवले असेल माझ्या भावाने. आता आपण आलो आहे ब्लॉगिंग करण्यासाठी खरी. तर तुम्ही बघू शकता काय व्ह्यू येतोय गाडीमध्ये. A few inches later. लोकल ट्रेन आता रवाना झाली आहे. लोकल ट्रेन तुम्ही बघू शकता ही लोकल ट्रेन कशी आहे ती. तर आम्ही थेट आता उमरगावला जाणार आहोत. आणि क्लीन अँड क्लिअर गाडी आहे पुरी, बघू शकता तुम्ही. आणि पुरी खाली आहे गाडी आहे, पुरी खाली गाडी आहे. आम्ही ह्या डब्यामध्ये फक्त 3 जणच आहोत. आणि आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बने राहा. आणि तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग. तर चला आता आपण पुढचा व्ह्यू बघूया. तर मित्रांनो, आता आम्ही प्रभादेवी स्किप केलेला आहे. आणि आता आपण नेक्स्ट स्टॉप माहीत नाही आहे, कारण की जास्त प्रवास करत नाही मी. आणि आजचा ब्लॉग लय मोठा असणार आहे. आणि पुरा बघा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकन क्लिक करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगसाठी बेल आयकन तर क्लिकच करा तुम्ही, जर तुम्हाला डिटेल्स येतील नेक्स्ट ब्लॉगची. तर आजचा ब्लॉग आहे तो खूप मोठा होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आजचा आमचा स्पेशल जर्नी फॉर उमरगाव. तर मित्रांनो, आता आमचा दादर स्किप झालेला आहे. आता तर आता आपला पुढचा ब्लॉग चालूच राहणार आहे. आता काय वेग घेते ही ट्रेन आणि स्पीड पण खूप पकडते फास्ट मध्ये, तुम्ही बघू शकता.
बघू शकता ही दादर लोकल आहे, मुंबई लोकल. दर 2-2 मिनिटांनी अशी चालू असते गाडी. आणि इथे जाणारे वर्कर जे की ट्रॅक चेंजिंग करत असतात. आणि आम्ही आता दादर पण स्किप केलेला आहे फायनली. तर चला आता तर बघू आता पुढे आपला ब्लॉग बघत राहा. आणि फनी देखील असणार आहे थोडं ब्लॉग माझा. आणि हा माझा रेल्वेचा पहिला ब्लॉग आहे जो की मी बनवत आहे. आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका. काय ते ट्रॅक चेंजिंगचा रूल आहे यार. मित्रांनो आता माहीम जंक्शन आलेलं आहे आणि आता आम्ही माहीम जंक्शन पण क्रॉस करत आहोत. आणि आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण बनून राहा, लास्टपर्यंत बघत राहा, कारण की फुल फनी ब्लॉग असणार आहे आजचा. आणि जर्नी पण खूप चांगली होणार आहे आमची. आणि काय काय मज्जा करणार आहोत ते दाखवणार आहे तुम्हाला आमच्या आजच्या जर्नीमध्ये. तर तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. आणि माहीमची झोपडपट्टी आहे बघू शकता. A few moments later. तर मित्रांनो आता मी माझ्या सीटवर जायचं आहे बसायला, कारण की मी ब्लॉग बनवून थोडासा कंटाळलो आहे. नंतर मी छोटे क्लिप ॲड करणार आहे पुढं. तर चला जाऊ आता बसायला. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कही जो है सुनी वो बात क्या है पता. तर मित्रांनो आता तुम्हाला वसईची खाली दाखवण्यात येणार आहे. बघू शकता तुम्ही. अच्छा हमको सिखा रिया है. आणि मित्रांनो भाईंदर स्टेशन आलेलं आहे. थोड्या वेळातच आपण भाईंदर स्टेशनला स्किप करणार आहोत. बघू शकता नंतर मला मोठी खाली येणार आहे, तर ती तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. जीने मरने
आपल्या डेस्टिनेशनवर आपण आता पोहोचणार आहोत. तर तुम्हाला माहीतच असेल, मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला कसा प्रवास केला आणि प्रवास पण लय चांगला झाला आहे. मज्जा पण खूप आली प्रवास करताना. आणि आज जर आपल्याला कोकणात जायचं असेल तिकडनं गुजरातवरून तर गाड्या फुल पॅक असतात आणि गावावरून गुजरातला येण्यासाठी गाड्या खूप खाली असतात. आणि आमच्या ब्लॉगला तुम्ही लास्टपर्यंत थांबलात त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपण एंटर करत आहोत घोडसा स्टेशनला. आता आपण तिथं खाली उतरणार आहोत कारण की बसून खूप कंटाळा आला आहे. आता खाली उतरून जरा खायला वगैरे करू आणि नंतर ट्रेन सुरू झाल्यावर परत ट्रेनमध्ये बसायला. चला तर आपण खाली उतरू. आता आम्ही छोट्या स्टेशनवरून आता बोळशे स्टेशनला उतरलो आहे लेकिन एक सेकंड. तर आता आम्ही बघत आहोत कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? झाले काय खायला काय तर जाऊया आता खायला. विचार करायला लागतो आत्तापर्यंत अजून पण पूर्ण खाली चाललेली आहे आणि आपल्यासोबत तो दुसरा नंबर ब्लॉगर जुळलेला तो रफिक ढबलेकर. तो पण तिथं ब्लॉगिंगमध्ये दिसे. तर बघू शकता बोलणं खूप गर्दी आहे आणि गाडीला गर्दी काहीच नाही तर तुम्ही प्रवास करू शकता. आणि गाडीमध्ये खाण्याचा काही सोय नाही आहे कारण की काहीच सोय नाही आहे. महाराष्ट्रातील मित्रांनो थोड्या वेळ झालं तर ट्रेन आपली सुटणार आहे. ग्रीन सिग्नल लागलेला आहे तर आपण भेटूया पुढच्या स्टॉपला. चला तर आता इथेच थांबूया. माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला, माझे मनान काय घडतंय, तुला बघून शिरानी दिवाना झायलो, काळीज धडधडतय. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहोत आपल्या फायनल स्टॉपला उमरगाव रोड रेल्वे स्टेशनवरती. आणि आपण आता इथे जाऊ आपल्या घरी. जर्नीमध्ये खूप मजा आली. पूर्ण ट्रेन खाली होती आणि खूप मजा करत आलो. मुंबईपासूनच आपण बघितलाच. ह्या गाडीमध्ये काही खायची वगैरे सुविधा नाही आहे. कोण फेरीवाला वगैरे काही जास्त येत नाही. आणि ट्रेन मस्त आली, ऑन टाईम चालली. गाडीचा नंबर आहे 5924 वलसाड मुंबई वलसाड. तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण परत जाताना एक नवीन ब्लॉग बनवूच. तोपर्यंत चॅनलला जोडून राहा. भेटू परत एक नवीन अशा ट्रॅव्हलिंगच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला असेच अजून ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बघायचे असतील ट्रेनच्या रिलेटेड तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.